आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कृष्णा कारखान्यासाठी ईश्वरपुरात चुरशीने मतदान, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विजयाचा छातीठोक दावा। यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवारी 21 जून रोजी सकाळपासूनच मोठ्या उत्साहात आणि चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडत आहे। ईश्वरपूर येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मधील मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले। दुपारपर्यंत 65% मतदान टक्केवारी वाढणार। या केंद्रावरील बूथ क्रमांक 90 आणि 91 वर एकूण 700 मतदार असून दुपारपर्यंत यातील तब्बल 450 मतदारांनी सुमारे 65% आपला मतदानाचा हक्क बजावला होता। मतदानाचा हा वेग पाहता सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाचा टक्का 85% ते 90% वर जाण्याची शक्यता स्थानिक नेत्यांनी वर्तवली आहे। मतदानाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही प्रमुख पॅनलच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या विजयाचे दावे केले आहेत। सत्ताधारी जयंतराव भोसले, सहकार पॅनलचे सक्रिय कार्यकर्ते भगवानराव पाटील ईश्वरपूर यांनी बोलताना सांगितले की सकाळी 8 वाजल्यापासून मतदान अत्यंत शांततेने वेगाने सुरू आहे। विरोधकांनी स्थानिक उमेदवार उभा केला असला तरी त्याचा आमच्या पॅनलवर कोणताही फरक पडणार नाही। मतदारांचा कल पूर्णपणे आमच्या बाजूने असून आम्ही रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी होऊ। एवढेच नाही तर विरोधकांची अनामत रक्कम जप्त होईल अशी परिस्थिती आहे। तर हे मत सत्ताधारीकडून भगवान पाटील म्हणाले, तर दुसरीकडे रयत पॅनलचे अधिकृत उमेदवार आणि माजी चेअरमन अविनाश मोहिते, संस्थापक पॅनलचे खंदे समर्थक गजानन पाटील यांनी सत्ताधाऱ्यांचे दावे खोडून काढले। ते म्हणाले, ईश्वरपूर बूथवर दुपारपर्यंत 65% जास्त मतदान झाले आहे आणि 5 वाजेपर्यंत ते 85% पार जाईल। वाढलेली मतदानाची ही टक्केवारी म्हणजे सभासदांनी परिवर्तनासाठी दिलेला कौल आहे। विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणारे अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनल प्रचंड बहुमताने विजयी होईल यात शंका नाही। सहकार क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कृष्णा कारखान्याच्या या निवडणुकीत सत्ता टिकवण्यासाठी भोसले गट तर सत्तांतरासाठी मोहिते गट आमनेसामने आले आहेत। वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फायदा नक्की कोणाला होणार हे आता येणारा काळच ठरवेल। सध्या तरी ईश्वरपूर परिसरात राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे। मी भगवानराव पाटील, इस्लामपूर। मी जयवंतराव भोसले पॅनेलचा सक्रिय कार्यकर्ता आहे। आज सकाळी 8 वाजल्यापासून या ठिकाणी मतदान चालू आहे। साधारणतः मतदानाचा रेशो जर बघितला, आमचा जरी स्थानिक उमेदवार विरोधामध्ये असला या पॅनेलच्या, तरी यामध्ये आमच्या पॅनेलला कुठल्याही पद्धतीचा फरक पडत नाही आणि उच्चांकी मतानं आमच्या पॅनेलला या इस्लामपूर शहरामध्ये मतदान होणार आहे। साधारणतः 705च्या दरम्यान हयात मतदार आहेत, तर त्यापैकी माझ्या अंदाजानं 600 ते 650 च्या वर आकडा जाईल असा अंदाज आहे। आता तुम्ही माझी मुलाखत घेतायत त्यावेळेला मला वाटतं काहीतरी 450 पर्यंत आता गेलाय आकडा। त्यामुळे आता राहतेत किती 150 ते 150 मतदान आहे। 5 वाजेपर्यंत ते सगळं मतदान या वेळेला कव्हर होणार आहे आणि प्रचंड मतानं हे पॅनेल विजयी होणार आहे। विरोधकांच्या जवळजवळ डिपॉझिट सुद्धा जप्त होईल अशी परिस्थिती सर्व भागामध्ये आहे। सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीचं मतदान या ठिकाणी होत आहे। मी उरून ईश्वरपूर या बूथवर आहे आणि या बूथचं आता दुपारपर्यंत जवळजवळ 65% इतकं मतदान झालेलं आहे। आणखी 5 वाजेपर्यंत हे मतदान 85% पर्यंत जाईल। हे जे मतदान वाढतं हे परिवर्तनाचं मतदान आहे। जे विकासाच्या मुद्द्यावरती कृषी महर्षी अविनाश मोहिते संस्थापक पॅनल लढत आहे, हे परिवर्तन होण्याचे मतदानाची टक्केवारी वाढून अविनाश मोहितेंचं संस्थापक पॅनेल प्रचंड मताने विजयी होईल यात काही शंका नाही।